सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट। अजित पवारांकडून पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांसह भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही पवारांना भेटले। शरद पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो। राज्यात काय सुरू अशा विविध विषयांवर भेटीत चर्चा। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारासह अधिवेशनाबाबत चर्चा। अजित पवारांची माहिती। निर्ढावलेले लोक महान माणसावर चिखलफेक करून शुभेच्छा द्यायला आलेत। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांची टीका। शरद पवार आणि अजित पवारांमधील आजची भेट कौटुंबिक राजकारण आणि कौटुंबिक संबंध आम्ही वेगळे ठेवलेत। युगेंद्र पवारांचं वक्तव्य। जयंत पाटील व्यस्त असतील म्हणून ते दिल्लीत आले नसावेत। पवारांनी त्यांच्यावर कुठली तरी जबाबदारी दिली असावी। जयंत पाटलांच्या अनुपस्थितीवरील प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपचे 15 ते 16, शिंदेचे 8 ते 9 आणि अजित पवारांचे 8 ते 9 आमदार शपथ घेणार। सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचाच वरचष्मा राहणार। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच तर सार्वजनिक बांधकाम खात्यासह महसूल खातं राष्ट्रवादीच्या पदरात पडणार। सूत्रांची माहिती। अजित पवार गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही। मात्र भाजपच्या वरिष्ठांकडून दोन्ही खाती शिंदेंना देण्याचं आश्वासन। सूत्रांची माहिती। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार। सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत आता पालकमंत्रीपदांवरून रस्सीखेच। ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेसह भाजपही आग्रही। सूत्रांची माहिती। शिंदे आणि अजित पवारांना बार्गेनिंग करता येणार नाही, पळता येत नाही आणि धरता पण येत नाही अशी त्यांची परिस्थिती। विजय वडेट्टीवारांची टीका। छत्रपती संभाजीनगरात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपाचं महाअधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाअधिवेशन होणार। आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहरात बंदची हाक। पोलीस अलर्ट मोडवर तर परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर जालन्यातही अलर्ट। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीत बंदची हाक। आज हिंगोली, सेनगावसह ठिकठिकाणी बंद तर जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बस सेवा ठप्प। रवींद्र वायकरांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेचा निकाल कोर्टानं राखून ठेवला। अमोल कीर्तीकरांकडून वायकरांच्या निवडीला आव्हान। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूची मालिका सुरूच। प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत। नदीतील जैवविविधता धोक्यात। प्रदूषण रोखा, नागरिकांची मागणी। किमतीत संभ्रम असतानाच सिडकोकडून पुन्हा मुदतवाढ। सिलेक्ट माय होम या योजनेतील लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। मालाडमधील जनकल्याण नगर, आंबेजोवाडी आणि आझमीनगरमध्ये आज रात्री 10 ते उद्या सकाळी 8 पर्यंत पाणीपुरवठा बंद। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कुर्ल्यातील अपघातावेळचा बेस्ट बसमधील थरारक सीसीटीव्ही समोर। धावत्या बसमधून नागरिकांच्या उड्या, अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद। राज्यासह नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला। धुळे शहरातही तापमान 4 अंशावर तर मंगळवारी धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद। गगनयान मोहिमेअंतर्गत 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांची माहिती। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।